नमस्कार. टॉक टाइम या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपला विषय आहे IVF समज आणि गैरसमज आणि याच संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर. डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर या ककून फर्टिलिटीच्या वैद्यकीय संचालक आहेत. डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर यांनी भारत आणि UK मध्ये प्रशिक्षण घेतले. त्या 11 वर्ष UK मध्ये होत्या आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजीच्या त्या सदस्य आहेत. त्यांनी UK मधून कन्सल्टंट ट्रेनिंग प्रमाणपत्र पूर्ण केले. त्या UK RCOG द्वारे मान्यता प्राप्त फर्टिलिटी मेडिसिन तज्ञ आहेत आणि UK कडून त्यांना IVF फेलोशिप आणि रिसर्च फेलोशिप सुद्धा मिळाली आहे. विविध IVF विषयांवर त्यांनी संशोधन पेपर्स लिहिलेले आहेत, ऑडिट्स त्यांनी केलेली आहेत आणि विविध पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांनी यावर लिहिलंय. ककून फर्टिलिटी ही भारताची IVF क्लिनिकची एक आघाडीची शृंखला आहे ज्यामध्ये संपूर्ण IVF उपचारांचा समावेश होतो. ठाणे इथं त्याचं प्रमुख केंद्र आहे आणि गेल्या 9 वर्षांपासून प्रजननक्षम रुग्णांची त्या सेवा करतायत. स्वागत आहे डॉक्टर या कार्यक्रमात आपलं. आमचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वंध्यत्व असलेल्या जोडप्यांमध्ये IVF बद्दलचे सामान्य गैरसमज काय आहेत? तसं बघायला गेलात ना तर 1975 पासून IVF ची बाळं बनत आहेत आणि जगामध्ये ना लाखांनी IVF ची बाळं आहेत. पण तरीही कुठेतरी वंध्यत्व आणि IVF या विषयाच्या बद्दल बोलण्यात संकोच असल्यामुळे ना याच्याबद्दलच्या मिथ्स किंवा गैरसमजुती ह्या भयंकर पसरलेल्या आहेत. मला पेशंट विचारतात ना की मॅडम हे IVFचं बाळ म्हणजे हे आमचं नाही, हे आर्टिफिशियल बाळ आहे किंवा हे बाळ या बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटी जास्त असणार. तर ह्याच्यामध्ये आता कसं असतं ना की ते आपलं बाळ नाही म्हणण्यासारखं काही नाही त्याच्यात. कारण अंड हे मला बायकोकडून मिळतं, शुक्राणू हा मला नवऱ्याकडून मिळतो. अंड आणि शुक्राणू एकत्र आम्ही आमच्या लॅबमध्ये करतो आणि जे भ्रूण बनतं, जे तुमच्या अंड्याने आणि तुमच्या शुक्राणूंनी जे बनलेलं भ्रूण आहे हे आपण त्याच बाईमध्ये परत आपण तिच्या गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करतो. 9 महिने ते तिच्याच गर्भपिशवीमध्ये वाढतं, डिलिव्हरी तिचीच होणार आहे. त्याच्यामुळे फक्त हे बाळ बनण्याची प्रक्रिया ही बाहेर केली गेली. अंड तुमचं, शुक्राणू तुमचा, गर्भपिशवी तुमची, डिलिव्हरी तुमची, बाळ तुमचं. त्याच्यामुळे इट इज युअर बेबी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हे ॲबनॉर्मल बाळ बनतं का? तर तसं बघायला गेलात ना तर ह्या म्हटलं तसं लाखांनी IVF ची बाळं आहेत आणि ह्यांच्यावरती रिसर्चही केला गेलेला आहे. रिसर्चमध्ये ना या IVF च्या बाळांमध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटी वाढल्याचं आपल्याला दिसत नाही. ह्या बाळांमध्ये ना हार्टचा प्रॉब्लेम, ना मंदबुद्धीपणा किंवा ना ब्रेनचा प्रॉब्लेम, ना किडनीचा प्रॉब्लेम, ना काही हाडांचा प्रॉब्लेम, असे काही प्रॉब्लेम एक्स्ट्रा दिसत नाही. तुमच्या माझ्यामध्ये किंवा आपल्यासारख्या आणखी 10 लोकांमध्ये हृदयात हार्टमध्ये होल असल्याचा जो चान्स आहे तो चान्स या IVFच्या बाळांमध्येही असतो. हे एक एक्झाम्पल झालं. कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी बघा ती एक्झॅक्टली सेम चान्सेस आहेत की ते IVF बेबीमध्ये असणार आहे आणि ते नॉर्मली तुम्हाला तोच रेट मिळतो सगळीकडे. त्याच्यामुळे ॲबनॉर्मॅलिटीचा रेट आपल्याला जास्त मिळत नाही. आणि फक्त फर्टिलायझेशन सोडलं तर बाकी सगळं तर नॅचरली होतं. त्याच्यामुळे ही प्रक्रिया तशी नॅचरली राहते, आर्टिफिशियली राहत नाही. सो देअरफॉर ह्या खूप मोठ्या मिथ्स आहेत की हे बाळ आपलं नाही किंवा इतर जे आपण आता बोललो तसं. बरं, दुसरी गोष्ट लोकांना वाटतं की IVF म्हणजे अरे बापरे केवढी खर्च ट्रीटमेंट झाली. तर तसं बघायला गेलं ना की हो, आपल्याला गोळ्यांपेक्षा IVF मध्ये खर्च डेफिनेटली जास्त आहे. पण आता कसं असतं ना की सगळ्यांमध्ये तेवढ्या जास्त लेवलचा खर्च होत नाही कारण आपल्याकडे वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. आता एखाद्या स्त्रीला जर मी मिनिमल स्टिम्युलेशनला टाकलं किंवा एखाद्या स्त्रीचा IVF स्टिम्युलेशनचा प्रोटोकॉल हा गोळ्यांवरती बेस्ड असेल तर ऑब्व्हियसली खर्च कमी होणार आहे आपल्याला. बरं, जो काही खर्च होतो तो काय आपल्याला एकत्रित द्यायची गरज आहे का? तसं ॲक्च्युली नसतं. कारण आपल्याकडे लोन शेअर पद्धती तर आहेतच आहेत पण ऑब्व्हियसली EMI फॅसिलिटी अवेलेबल आहे. सो सगळा खर्च एकत्रित न करता तो आपण EMI वरती टाकला तर तो आपण लहान लहान टप्प्यांवरती करू शकतो. त्याच्यामुळे जरी दिसताना वाटलं की ओके लमसम एक अमाऊंट आपली जाणार आहे. बरं, ही अमाऊंट जाते तेव्हा काय होतं, लॅबमध्ये आपण काही 1-2 बाळं बनवत नाही, आपण 3-4 बाळं बनवतो आणि किंवा आपण 10 बाळं बनवतो, अंडी मिळतील तशी. आता सपोज एखाद्या बाईची 10 बाळं बनली, आत्ताचं बाळ होऊन गेलं तर 3-1 वर्षांनी त्याच फ्रोझन बाळांमधून आपण सेकंड प्रेग्नन्सी करू शकतो. त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली आपण कंप्लीट करू शकतो त्या एका IVF मध्ये, डिपेंडिंग ऑन आपल्याला अंडी कशी मिळतात. त्याच्यामुळे खर्च जरी असणार आहे तरी तो मॅनेजेबल खर्च आहे आणि ओव्हर लॉंग रन आपल्याला तो इझिली मॅनेज करता येतो.
गेली 24 वर्ष तुम्ही IVF कन्सल्टंट म्हणून काम करताय. वंध्यत्वाबदली एखादी अशी गुंतागुंतीची केस जी प्रचंड अवघड आहे अशी केस तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकता का? पहिली गोष्ट तर एनी गुड डॉक्टर विल टेल यू की लाईफमध्ये प्रत्येक केस ही तितकीच कठीण आहे समजून त्याच्यावरती जर आपण काम केलं तर आपल्याला सक्सेस रेट बेटर मिळतो. तुम्ही तो प्रश्न विचारलाच म्हणून मला माझ्या एका पेशंटची नेहमी आठवण येते. ती अजूनही फोन कॉल्स पण करते, बाळाचे फोटो पाठवते. ती अशी पेशंट होती जिला लोकांनी सांगितलं होतं की बाई तुला अंडही दुसऱ्याचं घ्यायला लागेल आणि तू काही स्वतः बाळ कॅरी करायच्या भानगडीत पडू नको, तुला सरोगसी लागणार. आणि कारण तिला खूप मल्टिपल प्रॉब्लेम होते. ती ओव्हरवेट होती, तिला अस्थमा होता, तिला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता, ती डायबेटिक पण होते. त्याच्यावर तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी होत्या आणि तिला स्वतःहून प्रेग्नन्सी 2दा राहिली होती. दोन्ही वेळेला तिची गर्भपिशवी साफ करण्यात आली होती, त्याच्यामुळे गर्भपिशवीला इजा झाली होती. तिला जेव्हा जेव्हा हे झाल्यानंतर तिचं वजन वाढायला लागलं, पॉलिसिस्टिक ओव्हरी आणखीन तिच्या खराब झाल्या आणि ती जिकडे जिकडे गेली तिकडे तिकडे त्यांनी तिला इंजेक्शनं दिली, तिला गोळ्या दिल्या आणि तिला अंडी वाढत नाहीत म्हणून सांगितलं डोनर घे. आणि गर्भपिशवी आतून कम्प्लिटली खराब झाल्यामुळे सगळं ते चिटकून गेलं होतं, बाळ चिकटलंच नसतं. त्याच्यामुळे तिला सांगितलं तू सरोगेट घे. ती माझ्याकडे आली तेव्हा ती अतिशय हताश होऊन आलेली होती आणि मी तिला म्हटलं की हे बघ आपण आता एका गोष्टीवरती आपण एका वेळेला काम करायला लागलो. एक तर तुझी अंडी मिळवणं, कारण गर्भपिशवी जर आपण नाही दुरुस्त करू शकलो तर आपल्याला अंडी तरी तुझी लागतील. आणि अंडी मिळवण्याकरता तुझा डायबेटीस, तुझा अस्थमा, तुझं वजन आणि तुझं पॉलिसिस्टिक ओव्हरी ह्या 4 गोष्टींवरती मला मात मिळवलीच पाहिजे. ती पेशंट इतकी चांगली होती तुम्हाला सांगते, तिने पेशंटली सगळं ऐकलं. या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्याकरता आमचे प्रॉपरली 4.5 महिने गेले. पण 5 महिन्यानंतर माझ्या पेशंटनी 22 किलो वजन कमी केलेलं होतं. ते कमी झाल्यानंतरची पाळी आपली आपली नॉर्मली यायला लागली. जी बाई कुठल्याही इंजेक्शन किंवा गोळ्यांना रिस्पॉन्स देत नव्हती ती फायनली मला इंजेक्शन गोळ्यांना म्हणजे तिचं आपलं अंड वाढतंय असं दिसायला लागलं आणि मला इंजेक्शन आणि गोळ्यांना रिस्पॉन्स देईल ह्याची मला खात्री झाली. सेकंड स्टेप होती गर्भाशय. गर्भाशयासाठी आम्ही हिस्ट्रोस्कोपी केली. तिला ॲशरबर्न सिंड्रोम होता, सगळं आतमध्ये चिकटलेलं होतं. आम्ही तिचं ॲडिझिओलायसिस केलं. पिशवीची पोकळी आम्ही परत क्रिएट केली. ती परत क्रिएट केल्यानंतर ती ॲडिशन्स परत एकामेकांचे सगळे प्रकार आम्ही केले. ह्याच्यावरती आमचे आणखीन साधारण 4 महिने गेले. ती कॉईल काढल्यानंतर जेव्हा आम्ही तिचं गर्भपिशवीचं ट्रॅकिंग केलं, गर्भपिशवीचं लायनिंग अतिशय सुंदररीत्या वाढत होतं. त्याच्यानंतर तिला मी IVFला घेतली. लकीली आम्हाला एम्ब्रिओज मिळाले, चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रिओज मिळाले, कारण शुक्राणू एक्सलंट क्वालिटीचे होते. आणि तिच्यामध्ये आम्ही 3 एम्ब्रिओज ट्रान्सफर केले. त्यातलं तिचं एक बाळ राहिलं आणि तिला आत्ता अतिशय सुंदर गोंडस अशी मुलगी आहे. ती मध्ये मध्ये मला फोटो पाठवत असते आणि आता मला म्हणते मॅडम मी सेकंड बेबीसाठी येते. सो ही माझी सगळ्यात आठवणीतली माझी आवडती पेशंट. IVF समज आणि गैरसमज याबद्दल आपण बोलतोय. डॉक्टर राजश्री बालावलकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्याला आणखीही त्यांच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर. ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बोलतोय IVF समज आणि गैरसमज या विषयाबद्दल आणि डॉक्टर राजलक्ष्मी बालावलकर आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, आमच्या एका प्रेक्षकाकडून असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मी वाचून दाखवते की नैना आणि तिचे पती ज्यांचं वय अनुक्रमे 35 आणि 37 आहे, त्यांना काही काळापूर्वी IVFची त्यांनी ट्रीटमेंट केली होती. त्यांच्या IVFच्या माध्यमातून गर्भधारणेचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही. आम्हाला IVF उपचारांचा खरंच काही उपयोग होऊ शकतो का, असं त्यांना विचारायचंय. तुम्ही आत्ता म्हणालात की IVF नंतर आपल्याला भ्रूण बनलेला नाही, तर बेसिकली याच्यात डेफिनेटली तोडगा आहे. आधी तुम्हाला समजावतो मी काय झालं असेल. कदाचित जेव्हा IVF आम्ही करतो तेव्हा मी काय करतो की आम्ही त्या स्त्रीचं अंड आणि तिच्या हजबंडचा शुक्राणू असे आम्ही एकत्र करतो आणि ते एकत्रित आम्ही लॅबच्या आपल्या त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवून देतो. आणि बाळ बनण्याची जी प्रक्रिया असते म्हणजे शुक्राणूतला DNA हा अंड्याच्या DNA बरोबर मिळून बाळ बनणं हा प्रकार आपण नॅचरल सोडतो की तो नॅचरली होऊ दे. हे जर झालेलं नसेल तर ह्या प्रक्रियेला IVF म्हणतात. IVF मध्ये हे जर झालेलं नसेल तर आपल्याकडे एक अतिशय ॲडव्हान्स टेक्निक आहे ज्याला ICSI टेक्निक म्हणतात. ICSI टेक्निकनी आपण
ही फर्टिलायझेशनची प्रोसेस आपण करू शकतो. त्याच्यामुळे भ्रूण बनण्याकरता जी स्टेप 1 असते ती आपण आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. त्याच्यात आपण काय करतो, आपण एक अंड आणि एक शुक्राणू, तो शुक्राणू आपण अंड्यामध्ये इंजेक्ट करतो आणि त्यांनी आपण ते भ्रूण बनायला हेल्प करतो. इक्सी प्रोसेस नी ज्यांच्यामध्ये IVF फेल झालेला आहे त्यातल्या ऑलमोस्ट 80 ते 85% लोकांमध्ये आपल्याला एम्ब्रिओ मिळू शकतो. ही झाली पहिली गोष्ट. आता आपण इतर कारणं बघूया की कशामुळे हे एम्ब्रिओ कदाचित बनले नसतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला अंड्याची क्वालिटी आणि शुक्राणूची क्वालिटी असं आपल्याला 2 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. अंड्याच्या क्वालिटीमध्ये कसं असतं की स्त्रीचं वय, तिचं AMH ची लेवल किती होती, तर वय जितकं जास्त आणि AMH जितकं कमी तितकं आपल्याला अंड्याची क्वालिटी खराब मिळते, म्हणून त्याला बाळ बनायला प्रॉब्लेम होऊ शकतो. वय तर आपल्या हातात नाही, पण AMH कमी असलेल्या स्त्रीला काही आपल्याकडे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत की ते वापरून आपण अंड्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो आणि मग आपण परत ही प्रक्रिया करू शकतो. आणि ह्याच्यात आमच्या बऱ्याच पेशंट्समध्ये मला प्रेग्नन्सीज मिळालेल्या आहेत. तसंच स्त्रीमध्ये आपल्याला इतर प्रॉब्लेम्स काही असू शकतात की पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये आपल्याला अंड्याच्या मॅच्युरिटीला प्रॉब्लेम होतो. मग सर मॅच्युरिटीला प्रॉब्लेम आलेल्या अंड्याचं आपण IVF करायला बघितलं आणि म्हणून आपल्याला बाळ नाही मिळालं, तर आपल्याला ज्या आपण अंडी वाढवण्याकरता जे आपण इंजेक्शन वापरतो त्याचे डोसेस, त्याचा प्रोटोकॉल तो कम्प्लिटली बदलून आपण तिची एक्सलंट क्वालिटी अंडी मिळवू शकतो आणि आपल्याला बेबीज मिळू शकतात. आणि नुसतं एका अटेम्प्टसाठी नाही, अशा बायका युजली आम्हाला जास्त अंडी देतात, ती आपण फ्रीज करून ठेवू शकतो. एक 3-1 वर्षांनी आरामात हसत खेळत दुसरं बाळ पण लोक घरी घेऊन जातात. त्याच्यामुळे दीज थिंग्स कॅन हॅपन. बरं, एंडोमेट्रिओसिसमध्ये अंड्यांची क्वालिटी आपल्याला खराब मिळते, पण एंडोमेट्रिओसिसला कंट्रोल करून त्या स्त्रीच्या अंडाशयातून चांगली अंडी बाहेर काढण्याचे प्रोटोकॉल्स आहेत. त्याला आपल्याला थोडी आधी तयारी करायला लागते. ड्युरिंग IVF आम्ही त्याच्यात वेगळ्या गोष्टी करू शकतो. लॅबचे प्रोटोकॉल्स आमच्याकडे PCO आणि एंडोमेट्रिओसिसच्या पेशंट्सला त्यांच्या अंड्याची क्वालिटी मिळाल्यानंतर देखील ती थोडीशी एनहान्स करून बाळ करण्याचे आपल्याकडे सिस्टम्स आहेत. सो वी कॅन हेल्प दीज वुमेन. तसंच शुक्राणूंची क्वालिटी, शुक्राणूंची पोहायची क्षमता कमी असेल किंवा आपल्याकडे ॲबनॉर्मल फॉर्म जास्त असतील तर ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. साध्या गोळ्यांनी आपण हे सॉर्ट करू शकतो. त्याच्यामुळे जर शुक्राणूंमुळे आपल्याला लास्ट टाइम भ्रूण बनलेलं नसेल, लिटरली कम, सगळे रिपोर्ट्स घेऊन या, लेट अस टेक अ लुक ॲट इट. आपण आपले ट्रीटमेंट सुरू करू. थोड्या दिवसामध्ये शुक्राणूंची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल आणि आपल्याला प्रेग्नन्सी मिळू शकते. सो एकदा भ्रूण नाही बनलं ह्याचा अर्थ ते ट्रीटमेंट आपल्याला कधीच काम करणार नाही असं नाही. पहिल्या वेळेला ज्या गोष्टी मॅनेज करू शकलेलो नाही होत, ते जे डॉक्टर नाही करू शकलेले आहेत ते आपण आता करू शकतो आणि वी कॅन व्हेरी इझिली गेट अवे. IVF समज आणि गैरसमज याबद्दल आपण बोलतोय. डॉक्टर राजश्री वालावलकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्याला आणखीही त्यांच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बोलतोय IVF समज आणि गैरसमज या विषयाबद्दल आणि डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतायत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रजनन उपचाराचं यशाचा दर काय आहे आणि कोणता उपचार हा सर्वोत्तम आहे. आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट रेट बघण्याआधी आपण हे बघू की नॅचरली काय होतं. तर नॅचरली जेव्हा कपल्स ठरवतात ना की चला आता आपण बाळासाठी ट्राय करायला सुरुवात करूया, तर मॅक्सिमम कपल्स पहिल्या वर्षभरात प्रेग्नंट होतात आणि साधारण महिन्याला 5% ह्या दराने कपल्स प्रेग्नंट व्हायला लागतात. त्याच्यामुळे मॅक्सिमम चान्सेस प्रेग्नन्सी राहायचे हे तुम्ही ट्राय करायला लागल्यापासून पहिल्या एका वर्षभरात आहे. म्हणून आम्ही डॉक्टर्स काय सांगतो की बाबा तुम्ही वर्षभर ट्राय केलेलं आहे, सगळं तुमचं नीट चाललेलं आहे आणि तरीही प्रेग्नन्सी नाही राहिली तर एका वर्षाने फर्टिलिटी डॉक्टरला एकदा भेटून घ्या. कारण ॲटलिस्ट काय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स काय असतील तर आपण बघता येतं. यातल्या ना काही लोकांचं आपल्याला इमिडिएटली ट्रीटमेंट सुरू करायला लागते आणि ऑफकोर्स त्यांनी फक्त 1 वर्ष ट्राय केलेलं असतं. त्याच्यामुळे ट्रीटमेंट जी सुरू होते ती आपण साधं गोळ्यांवरती सुरू करतो की तुम्ही व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या, अंड वाढवायच्या गोळ्या घ्या, वेळच्या वेळेला सांगितल्याचा संबंध ठेवा. आणि असं केल्याने ना साधारण आधी जी आपली 5% लोक प्रेग्नंट होती ते गोळ्या घ्यायला लागल्यामुळे या 5%च्या प्रेग्नन्सीचा रेट आपला साधारण 7% वर जातो, 7%. ओके. आता कसं होतं, लोक गोळ्यांवरती ट्राय करतात. काही लोक 3 महिने ट्राय करतात, काही लोक 4 महिने ट्राय करतात, काही लोक इव्हन 10-12 महिने पण ट्राय करतात. आमची मेडिकल ॲडवाईस काय असते माहिती आहे का की 3 ते 4 महिने तुम्ही ट्राय करा. 3 ते 4 महिन्यामध्ये जर एखादी ट्रीटमेंट आपल्याला सक्सेस देत नसेल तर ती ट्रीटमेंट आपल्यामध्ये प्रॉबेबली काम करत नाहीये.
आणि हे कळल्यानंतर आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटचा आपल्याला विचार करायला लागतो. तर गोळ्या आपण खाल्लेल्या आहेत, आपण प्रेग्नंट नाही झालेलो आहे, तर पुढचा टप्पा काय असतो? मग पुढचा टप्पा असा असतो की तुम्ही IUI या ट्रीटमेंटसाठी ओके आहात का आम्हाला डायरेक्टली IVF ट्रीटमेंट करायला घ्यायची? कारण काही लोकांमध्ये आपल्याला ह्या वेळेपर्यंत शुक्राणूंमध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम बघितलेले असतात, किंवा त्या स्त्रीला काहीतरी मेजर मेडिकल प्रॉब्लेम असतो, किंवा त्या पुरुषाला काहीतरी मेजर मेडिकल प्रॉब्लेम असतो, किंवा आपल्याला अंड्यांची क्वांटिटी किंवा नंबर हा कमी मिळालेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये कधीतरी IUI सारखी ट्रीटमेंट आपल्याला आपला फक्त वेळ आणि पैसा वाया घालवते. मग अशा वेळेला ती ट्रीटमेंट न करता आम्ही कधीतरी डायरेक्ट IVF सांगतो. पण ज्या लोकांमध्ये आम्ही सांगतो ना की नाही तुम्ही IUI करू शकता, तुमच्यामध्ये तसे काही मेजर प्रॉब्लेम दिसत नाहीये, मग या लोकांमध्ये ह्या टप्प्याला आपण त्यांच्या ट्यूब टेस्ट करून घेतो. कारण जर ट्यूब उघड्या असतील तर आपली गर्भधारणा बॉडीच्या आतमध्ये होऊ शकते. मग अशा वेळेला आपण IUI ची ट्रीटमेंट सांगतो. IUI ट्रीटमेंटला काय होतं, आधी जे गोळ्यांवरती 7% प्रेग्नंट लोक होत होते ते IUIच्या ट्रीटमेंटला साधारण 8 ते 8.5% लोकांपर्यंत प्रेग्नन्सी आपल्याला मिळते. IUIच्या ट्रीटमेंटचं पण नॉर्मल गोळ्यांच्या ट्रीटमेंट सारखंच आहे. एक 3 ते 4 महिने ट्राय करा, प्रेग्नन्सी आली तर एक्सलंट, आपल्याला बाळ राहून गेला, आपला प्रॉब्लेम सुटला. जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर पुढचा टप्पा. पण अगं आमच्याकडे काही लोक येतात की ज्यांनी IUI अगदी लिटरली 8 महिने 12 महिने, माझ्याकडे एक पेशंट आली होती जिचे 22 IUI झालेले होते. आता लक्षात घ्या, 22 वेळेला इंजेक्शन, गोळ्या, त्या नवऱ्याला सॅम्पल द्यायला लावणं, ते सॅम्पलनी आतमध्ये टाकणं, आणि तरीही जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपण अंडी संपवायला लागलो, आपल्या पैशापरी पैसे गेले आणि आपल्या वेळेपरी वेळ गेला. त्या 22 IUI मध्ये 3 वर्ष त्या कपलची गेलेली होती. तर आमचा जनरली ॲडवाईस काय असते की 3 ते 4 महिने IUI ट्राय करा. प्रेग्नन्सी राहिली तर ग्रेट, इफ नॉट त्याच्यावरती प्लीज अजून वेळ घालवू नका. दॅट इज अ सिन्सिअर ॲडवाईस फॉर पीपल. ह्याच्यानंतरचा टप्पा ऑब्व्हियसली जर IUI नसेल काम झालेला तर IVF असतो. आणि IVF ही ट्रीटमेंट या सगळ्या पद्धतींपेक्षा पर्सेंटेजमध्ये आपल्याला जास्त चान्सेस येते प्रेग्नन्सी राहायला. कारण ज्या गोष्टी आपण ह्या ट्रीटमेंटमध्ये कंट्रोल करू शकत नाही त्या गोष्टी IVF मध्ये आम्ही लॅबमध्ये कंट्रोल करू शकतो. अंड्यांची क्वालिटी, शुक्राणूंची क्वालिटी, बाळ बनणं, त्या एम्ब्रिओची क्वालिटी वाढवणं, एम्ब्रिओची वाढ बघणं, त्यातले बेस्ट एम्ब्रिओ उचलून आतमध्ये टाकणं. आतमध्ये बाळ बनत असेल पण एम्ब्रिओची क्वालिटी चांगली बनत नसेल तर आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहते. इकडे जेव्हा IVF मध्ये मी 10 एम्ब्रिओ बनवते, त्या 10 पैकी मला 3 ते 4 जरी चांगले मिळाले तरी ते चांगले एम्ब्रिओ आत टाकल्यामुळे मला प्रेग्नन्सी होऊन जाते. तर आता कसं होतं, मी प्रत्येक वेळेला जेव्हा बाळ आत टाकते तेव्हा 100 30 ते 35 लोकांना बाळ होतं. आता बाळ होतं म्हणाले मी पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट म्हणत नाही. तुम्ही जर मला विचारलं मॅडम पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट किती लोकांना आली, मग ते महिन्यावरती डिपेंड करतं आणि मला पेशंटचं काय त्यांना प्रॉब्लेम होतो त्याच्यावर डिपेंड करतं. पण पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट आपल्याला फक्त बघायची नाहीये. ते मला विचारलं तर मी सांगेन 80% 90% महिन्याप्रमाणे, की ह्या महिन्यात मला पेशंट जरा कमी प्रॉब्लेमवाले मिळाले म्हणून 90% मिळाले. पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट नंतर देखील ना कधीतरी गर्भपात होतो, ती प्रेग्नन्सी पूर्ण एंडपर्यंत जात नाही. कधीतरी रक्तात आपल्याला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह मिळते पण सोनोग्राफीवरती आपल्याला प्रेग्नन्सी दिसत नाही. हे सगळे होणारे प्रॉब्लेम्स आपण काढून टाकले ना तर बाळ घरी घेऊन जाता तुम्ही. सोनोग्राफीवरती बाळाची हार्टबीट मिळते, बाळ छान वाढतं, 9 महिने आपले मस्त जातात आणि आपण बाळ घरी नेतो. हा प्रकार एक 30 ते 35% लोकांमध्ये व्हायलाच पाहिजे. जिकडे आपण 3 ते 4 IUI करा म्हणालो, जिकडे आपण 3 ते 4 वेळेला टॅबलेट ट्राय करा म्हणालो, तसंच आपण जर 3 वेळेला बाळ आत टाकण्याची प्रक्रिया करून घेतली तर 100 पैकी 95% लोक हे बाळ घरी घेऊन जातात. त्याच्यामुळे जर आपण सक्सेस रेट बघितला, जर आपण पर्सेंटेज पॉझिटिव्ह रिझल्टचं बघितलं तर आपल्याला सगळ्या ट्रीटमेंट एका हाती आणि IVF ची प्रक्रिया ही एका हाती, असं आपलं सक्सेस रेट त्याच्यामध्ये व्हॅल्यू होतं. वंध्यत्व असलेल्या जोडप्याकडून असं ऐकण्यात आलेलं आहे की केवळ तरुण जोडप्यांमध्येच IVF उपचार यशस्वी होतात, हे खरं आहे का? तसं नाही आहे ॲक्च्युली. तुम्हाला मी समजावते मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते. आपण नॅचरल ट्राय करणारे आपण कपल्स बघूया. तर नॅचरली ना यंगर कपल्सला प्रेग्नन्सी लवकर राहते कारण आपलं वय जसं वाढत जातं तसं आपली अंडी कमी व्हायला लागतात. सो नॅचरल प्रेग्नन्सी बघायला गेलात तर यंगर कपलमध्ये डेफिनेटली प्रेग्नन्सी तुम्हाला जास्त रेट मिळेल ओल्डर कपलपेक्षा. आता IVF मध्ये आपण काय करतोय, आपण ज्यांना प्रेग्नन्सी नाही राहते त्यांना आपण हेल्प करतो.
बरोबर. सो ओल्डर कपलमध्ये नॅचरली जेव्हा प्रेग्नन्सी नसती राहिली त्यांना IVF करून आपण त्यांना प्रेग्नन्सी द्यायचा आपण चान्स देतो. सो नॅचरल चान्सपेक्षा IVFनी ओल्डर कपलमध्ये मी चान्स वाढवते. त्याच्यामुळे तुम्ही जर चान्स ऑफ प्रेग्नन्सी बघायला गेलात तर IVF ट्रीटमेंट ही ओल्डर कपलमध्ये डेफिनेटली सक्सेसफुल ठरते. यंगर कपलमध्ये तर ठरते, पण ओल्डर ज्यांचं वय जास्त झालेलं आहे ह्या कपलमध्ये डेफिनेटली हेल्प करते. हां, वय जेव्हा तुमचं 42च्या वर जायला लागतं तेव्हा ऑब्व्हियसली स्त्रीची अंडी कमी व्हायला लागतात, पण तेव्हा देखील आपल्याकडे मेथड्स आहेत. मिनिमल स्टिम्युलेशन IVF आहे किंवा आपण टॅबलेट बेस्ड IVF करू शकतो, जो एक वेगळा स्टिम्युलेशन प्रोटोकॉल आहे. आपण अंड्याची क्वालिटी वाढवण्याकरता आपण काही गोष्टी करू शकतो. ह्यानी देखील आपण त्यांना ट्रायल देऊ शकतो. अगदीच एखाद्या स्त्रीची अंडी संपली असतील तर आपल्याकडे डोनर एगचा ऑप्शन तर नेहमीच ओपन राहतो. त्याच्यामुळे सक्सेस रेट हा वयानुसार जरी नॅचरल सक्सेस रेट पडत असेल तरी IVFनी आपण तो बेटर करू शकतो. आणि यानंतर आपण टॉक टाइम मध्ये इथेच थांबतोय. पुढच्या वेळेस भेटणार आहोत नवीन विषयासह.